तर नमस्कार सगळ्यांना. @StudyNow या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इनडायरेक्ट टॅक्सेशनचे जे फोर्थ सेमिस्टर आहे त्याच्या स्पेशलायझेशनचे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले होते. तर आता आपल्याला रुरल अँड मायक्रो फायनान्स हा पण एक सब्जेक्ट आहे. हा पण 2024-2024च्या पॅटर्ननुसार जे इम्पॉर्टंट क्वेश्चन टॉपिकमध्ये आणि हा पण पेपर फर्स्ट टाइमच होणार आहे. त्यामुळं जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर ते आपण मी स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. टॉपिक वाईज नाही दिले, ओव्हरऑल मिक्स करून दिले. त्याच्यामुळे जे इम्पॉर्टंट आहे तेवढं दिले, बाकीचे दिलेले नाहीये. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया. पण त्यासाठी आधीच सांगतो याचे प्रॉब्लेम आहे इनडायरेक्ट टॅक्सेशनचे, ईपीएमचे आणि अजून एक सब्जेक्ट त्याचे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो, सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन ऑन करा. कारण प्रॉब्लेमचे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला कळणार नाही त्यासाठी. तर आपण चालू करूया. तर बघू शकता आता याच्यामध्ये पहिलंच काय दिलंय, आपल्या टॉपिकचंच नाव काय, रुरल अँड मायक्रो फायनान्स. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला एवढं तर माहिती आहे, की काय रुलर म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर मायक्रो फायनान्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील, तर तुम्हाला टेन्शनच नाही कशाचं. कारण तुम्हाला आता बघा पहिलाच क्वेश्चन काय विचारला, डेफिनेशन ऑफ मायक्रो फायनान्स. ज्याने इंटरनलचे पेपर दिलेले आहेत, त्या पेपरमध्ये पण हे क्वेश्चन मोस्ट ऑफ द विचारलेलेच आहेत. फीचर ऑफ मायक्रो फायनान्स, फंडामेंटल ऑफ मायक्रो फायनान्स, काय इम्पॉर्टंट आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ मायक्रो फायनान्स. तर त्यानंतर दिले कॅरेक्टरिस्टिक ऑफ मायक्रो फायनान्स. आता मायक्रो फायनान्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित असेल तर त्याचं फंडामेंटल काय आहे, नंतर कॅरेक्टरिस्टिक काय आहे, नंतर फीचर काय, ऑब्जेक्टिव्ह काय, स्कोप काय, हे तुम्ही मनाने लिहू शकता. त्यामुळे तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला माहित पाहिजे. आता मोस्ट टाइम विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे की डिफरन्स बिटवीन मायक्रो क्रेडिट, मायक्रो सेव्हिंग आणि मायक्रो फायनान्स. हे तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम विचारणारच. हे दोन मार्काला डेफिनेशन विचारणार किंवा डायरेक्ट 10 मार्काला डिफरन्स विचारणार. हे 3 देणार किंवा कोणते पण देणार, तुम्हाला 10 पॉईंट लिहायला लागणार. नंतर तुम्हाला प्रश्न दिलाय रूल ऑफ मायक्रो फायनान्स इन रुरल डेव्हलपमेंट. आता काय रुरल डेव्हलपमेंटचे मायक्रो फायनान्सचे रूल काय आहे, ते तुम्हाला माहित पाहिजे. नंतर काय एक्सप्लेन जर्मन बँक मॉडेल इन डिटेल. आता काय जर्मन GRMWN जर्मन बँक काय आहे, कोणतं मॉडेल आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याचे फीचर्स काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. याच्यामध्ये 2 ते 3 मॉडेल आहे. त्याच्यामधलं कोणतं पण तुम्हाला एक मॉडेल विचारणं एवढं कन्फर्म आहे. नंतर काय आहे, की डिफरन्स बिटवीन HLG अँड GPL. आता GPLचं फुल फॉर्म काय आहे? जॉइंट पब्लिक लिमिटेशन आहे काय तर. या दोन्हींचे तुम्ही फुल फॉर्म कमेंट करून नक्की सांगा. या दोन्हींवरती पण क्वेश्चन विचारतात. इंटरनल पेपरला पण तुम्ही बघत असाल SHG मॉडेलवरती तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले होते. नंतर मायक्रो फायनान्स डिलिव्हरी मॉडेल काय आहे? नंतर FML लोन प्रोव्हायडेड अँड रिलेव्हंट इश्यू काय आहे? हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर हा बघा, एक्सप्लेन द मायक्रो फायनान्स अँड सेव्हिंग प्रोडक्ट. आता प्रोडक्ट कोणकोणते आता मायक्रो सेव्हिंग आहे. त्याचे सेव्हिंग प्रोडक्ट कोणकोणते ते तुम्हाला माहित पाहिजे. डेबिट, क्रेडिट हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर काय आहे, की एक्सप्लेन द चॅलेंजेस ऑफ मायक्रो फायनान्स इंडस्ट्री. काय मायक्रो फायनान्स इंडस्ट्रीमध्ये चॅलेंजेस आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर बघा डेफिनेशन ऑफ SHG काय आहे ती तुम्हाला माहित पाहिजे. त्याचे फंक्शन माहित पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम विचारलं जाणारं क्वेश्चन त्याची प्रोसेस तुम्हाला माहित पाहिजे. कारण ही प्रोसेस खूप ईझी आहे. 5 ते 6 पॉइंट हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर कॅरेक्टरिस्टिक, ऑब्जेक्टिव्ह, फीचर ऑफ SHG काय ते तुम्हाला माहित पाहिजे. सेल्फ हाऊस जिचं आठवणात ते असे फुल फॉर्म आहे त्याचा हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर रूल ऑफ नाबार्ड. नाबार्ड काय हे तुम्हाला माहित पाहिजे. NABART. आता याचा फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे. 2 मार्काला फुल फॉर्म विचारतात. त्याचे बेनिफिट काय ते तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक्सप्लेन इम्पॅक्ट ऑफ मायक्रो फायनान्स ऑन काय वुमन एम्पॉवरमेंट. नंतर त्याच्या खाली पण सेम दिलंय, की नाही, हे लास्टचं केलं काय रिसेंट ट्रेंड काय मायक्रो फायनान्सचे हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याचे इश्यू काय. तर बघू शकता अशा पद्धतीने मी जवळ-जवळ किती 4 तुमचे 5 टॉपिक आहे. 5 टॉपिक मधले तुम्हाला मी फक्त 20 क्वेश्चन दिले आणि या 20 क्वेश्चन मधले मिनिमम तुम्हाला 10च्या तर पुढे क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे तुमची ती SHG ची प्रोसेस केली. ते मॉडेल आहे, ते 2 मॉडेल केले. नंतर हे
एम्पॉवरमेंट म्हणजे काय, हे केलं याची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असली, याच्यावर तुम्हाला याचा इम्पॅक्ट काय होतं हे 10 मार्काला विचारतात. जसं ट्रेंड ऑफ मायक्रो फायनान्सचे काय हे तुम्हाला विचारतात. नंतर त्या डेफिनेशन ही मायक्रो फायनान्स काय, मायक्रो सेव्हिंग काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. जे असे क्वेश्चन तर बघू शकता. आपण या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन सांगितले. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि फॉलो करून घ्या. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय-बाय. आणि याच्यानंतर प्रत्येक टॉपिकच्या व्हिडिओमध्ये इम्पोर्टंट क्वेश्चन प्रत्येक टॉपिकचे आणि त्यासाठी आता आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय-बाय.